जळगावातील गाजत असलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणात आता प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणातील अटकेतील संशयित आरोपी रईस देशमुख याच्या सुप्रीम कॉलनी परिसरातील पोलीस लाईन भागातील अतिक्रमित 2 दुकानांवर आज जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुलडोझर कारवाई केली. या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे सुरुवातीला ड्रग्ज प्रकरणातील फरार संशयित अमजद शेख याच्या घरावरील अवैध बांधकाम हटविण्याची तयारी महापालिकेने केली होती. मात्र हद्दीबाबत स्पष्टता नसल्याने प्रशासनाने आपला मोर्चा रईस देशमुख यांच्या अतिक्रमित बांधकामांकडे वळवला. महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की एमडी ड्रग्ज प्रकरणातील सर्व संशयित आरोपींच्या अवैध बांधकामांची तपासणी करण्यात येत असून नियमबाह्य आढळणाऱ्या बांधकामांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान या कारवाईमुळे ड्रग्ज प्रकरणातील आरोपीविरोधात प्रशासनाने झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. पुढील काळात आणखी कोणत्या ठिकाणी कारवाई होणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कारवाई करण्यात आलेली आहे. नेमकी कोणावर कारवाई केली आणि काय कारवाई केलेली आहे? जळगाव शहरातील ड्रग्ज प्रकरणातील आरोपी रईस देशमुख याचं सुप्रीम कॉलनीमध्ये जे घर आहे त्या घराचे जे बाहेर 2 शॉप्स होते ते अनधिकृत होते. यामध्ये पोलीस विभागाकडून आम्हाला पत्र प्राप्त झालं आहे यांच्या अनधिकृत दुकानांवरती घरावरती कारवाई करण्याबाबत. त्यासाठी आज MIDC पोलीस स्टेशन व जळगाव महानगरपालिका यांनी एक जॉईंट ऑपरेशनमध्ये त्यांचं अतिक्रमण काढलं. कशा प्रकारची ही कारवाई करण्यात आलेली आहे? या कारवाईमध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे ते पूर्णपणे काढून टाकण्यात आलेलं आहे. आज रात्री कारवाई नाही होणार. उद्या आता पोलीस ॲक्शन काय असेल आपलं? पोलीस विभागाने सर्व 6 आरोपींच्या नावांविषयी पत्र दिले महानगरपालिकेला. मनपाच्या नगररचना विभागाकडनं, बांधकाम विभागाकडनं जिथे जिथे अनधिकृत बांधकाम आहे याची माहिती भेटताच अतिक्रमण विभागावर कारवाई करतात. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी ड्रग्ज प्रकरणातील संशयित आहेत आणि त्याच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिका कारवाई करते, काय सत्य? हे पोलीस विभागाने आपल्याला पत्र दिलं आहे या आरोपींबाबत, त्यानुसार कारवाई सर. नाही, पण जे गुन्हेगार आहेत त्यांची बांधकामं अवैध आहेत का? सगळे 6च्या 6? नाही, सर्व 6 बांधकामांबाबत अजून माहिती प्राप्त नाही आहे. जशी माहिती प्राप्त होईल तशी आपण कारवाई. पण सर, अशी चर्चा होती की जे गुन्हेगार आहेत त्यांच्या घरावरती हातोडा पडणार आहेत. नेमकं काय, म्हणजे कशा पद्धतीची कारवाई असणार? जे गुन्हेगार आहे ज्यांनी दमदाटी करून अनधिकृत बांधकामं केली आहे त्यांच्यावरती नक्कीच कारवाई. काही वेळापूर्वी एक नियोजित कारवाई होती अमजद शेखच्या वरती, ती मात्र झाल्याचं पाहायला मिळत नाही. अचानक रईस शेखकडे मोर्चा वळवला, काय नक्की? त्या घराबाबत मनपाच्या हद्दीबाबत स्पष्टता नव्हती. ते मनपा हद्दीत आहे की नाही ती स्पष्टता घेऊन मग आपण कारवाई करू. असे अनेक अतिक्रमण आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का? अनेक व्यावसायिक त्यांनी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे. जे व्यावसायिक अतिक्रमण आहे त्यांच्यावरती मनपामार्फत नक्कीच कारवाई होईल. अनेकदा आरोप करण्यात आलेला आहे की गोरगरिबांवर कारवाई करतात. नाही, असं कोणताही भेदभाव मनपाकडून केला जात नाही आहे. ज्यांचं बांधकाम अधिकृत आहे त्यांच्यावरती कारवाई होते. ठीक.